गौतम बुद्ध आणि डाकू अंगुलीमाळ। प्राचीन भारतात राजगृह आणि श्रावस्ती या नगरांच्या दरम्यान एक दाट जंगल होतं। त्या जंगलात अंगुलीमाळ नावाचा एक अत्यंत भयानक डाकू राहत होता। त्याचे नाव ऐकून लोक थरथर कापायचे। त्याने ठरवले होते की तो 1000 लोकांना ठार मारून त्यांच्या बोटांची माळ बनवेल। म्हणून त्याला अंगुलीमाळ म्हणजे बोटांची माळ घालणारा असं नाव पडलं। तो आपल्या शिकारांना ठार मारून त्यांच्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालत असे। लोक इतके भयभीत झाले की त्या जंगलातून कोणीही प्रवास करत नसे। राजाने त्याला पकडण्यासाठी अनेक सैनिक पाठवले, पण तो सगळ्यांना फसवून निसटत असे। त्या काळात भगवान गौतम बुद्ध त्या भागात भ्रमंती करत होते। लोकांना त्यांनी प्रेम, करुणा आणि अहिंसेचा संदेश दिला होता। एके दिवशी बुद्ध श्रावस्तीहून जात असताना लोकांनी त्यांना सावध केलं, "भंते, पुढे जाऊ नका. त्या जंगलात अंगुलीमाळ नावाचा डाकू आहे। तो कोणालाही जिवंत सोडत नाही." पण बुद्ध शांत हसले आणि म्हणाले, "मला त्याला भेटायचं आहे। हिंसेचा मार्ग चालणाऱ्यालाही प्रेमाने थांबवता येतं." ते एकटेच त्या जंगलात गेले। अंगुलीमाळने दुरून बुद्धांना चालताना पाहिलं आणि विचार केला, "हा तर स्वतःच्या मृत्यूसाठी येतोय." तो ओरडला, "अरे भिक्षू, थांब रे, थांब." पण बुद्ध निर्विकारपणे चालतच राहिले। अंगुलीमाळ रागाने धावत त्यांच्या मागे गेला आणि पुन्हा ओरडला, "थांब म्हणतोय मी." तेव्हा बुद्ध शांतपणे म्हणाले, "अंगुलीमाळ, मी थांबलो आहे, पण तू अजून थांबलेला नाहीस." डाकू आश्चर्यचकित झाला, "तुम्ही चालत आहात, मग कसे थांबलात?" बुद्ध हसले आणि म्हणाले, "मी हिंसेपासून, क्रोधापासून आणि द्वेषापासून थांबलो आहे, पण तू अजूनही त्या मार्गावर धावत आहेस." या शब्दांनी अंगुलीमाळाच्या अंतःकरणात वीज कोसळल्यासारखं झालं। त्याला आपल्या पापांची जाणीव झाली। त्याचे हात थरथरले आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले। तो बुद्धांच्या पायाशी पडला आणि म्हणाला, "भंते, मी मोठे पाप केले आहे। मला क्षमा करा आणि मला मार्ग दाखवा." बुद्धांनी प्रेमाने त्याला उठवलं आणि म्हणाले, "अंगुलीमाळ, हिंसा सोड, सत्य आणि करुणेचा मार्ग स्वीकार." त्याच क्षणी अंगुलीमाळाने आपली तलवार टाकली आणि बुद्धांच्या चरणी दीक्षा घेतली। तो भिक्षू झाला। अंगुलीमाळाचा परिवर्तन। काळ पुढे गेला। जो डाकू एकेकाळी लोकांचा जीव घेत असे, तो आता लोकांच्या सेवेसाठी जगू लागला। तो गावोगाव फिरून लोकांना सांगू लागला, "हिंसेने काहीच मिळत नाही, खरी शांती फक्त क्षमेमध्ये आहे." एका दिवशी काही लोकांनी त्याच्यावर दगड फेकले, कारण ते अजूनही त्याच्या जुन्या पापांमुळे रागावलेले होते। अंगुलीमाळ जखमी झाला, पण तो म्हणाला, "हे लोक अजाण आहेत. त्यांनी मला दुखावलं तरी मी त्यांना क्षमा करतो." भगवान बुद्धांनी त्याला पाहून म्हणाले, "तू खऱ्या अर्थाने अरहत झाला आहेस. तू आपलं भूतकाळाचं ओझं टाकून सत्याच्या मार्गावर आला आहेस." शेवटी अंगुलीमाळाने आयुष्यभर शांततेने साधना केली आणि निर्वाण प्राप्त केलं। कथेचा बोध: 1. कुणीही कितीही वाईट असला तरी त्याच्यात बदल घडवता येतो, जर त्याला सत्य आणि करुणेचा मार्ग दाखवला तर. 2. हिंसेपेक्षा क्षमा आणि प्रेम अधिक शक्तिशाली असतात. 3. खरी क्रांती ही बाहेर नाही, मनात होते. ही कथा बुद्धांच्या करुणेची आणि माणसाच्या परिवर्तनशक्तीची अद्भुत साक्ष आहे।